नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 19 आणि आज अक्षय तृतीया. सर्वप्रथम तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज गाडी काढायला खूप वेळ झाला आहे. 5:30 वाजलेत, म्हणजे 4:30ला गाडी काढली आहे मी. ॲक्च्युली घरी होतो, 4:30ला आपण लॉग इन झालो. 6 कांड्या CNG होता आपल्याकडे. CNG भरण्यासाठी चाललो होतो, तोपर्यंत आपल्याला एक ओलामध्ये नेरूळची ट्रिप आली नावडेवरून. मग आपण ती पटकन ॲक्सेप्ट केली आणि पिकअप करून कस्टमरला आता ड्रॉप केले नेरूळला. आणि अशा प्रकारे आता एक पहिली ट्रिप आपली कंप्लीट झाली आज सुरुवातीला. तर लेट निघण्याचं कारण म्हणजे रात्री तुम्ही बघितलं असेल, आपल्याला एक दीड पावणे 2 वाजलेल्या, घरी येईपर्यंत झोपेपर्यंत 2 वाजल्या. त्याच्यामुळे आपण सकाळी लेट उठलो, सगळं लेट झालं, जेवण वगैरे सगळं. मग आराम करून आता आपण गाडी काढली आहे. 4:15ला आपण निघालो होतो घरातून. तर अशा प्रकारे पहिली ट्रिप कंप्लीट करून आपण आता नेरूळला आलो. आणि मित्रांनो, सांगायचं विशेष म्हणजे तुम्हाला की नाईटला गाडी चालवणं फायद्याचं आहे की नुकसान आहे, हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज कंटिन्यू शेवटपर्यंत सांगेन. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक आनंदाची विशेष गोष्ट सांगायची म्हणजे आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. एक माझ्यासाठी छोटीशी आनंदाची गोष्ट आहे. आपलं हाफ मॉनिटाईज होईल चॅनल ह्याच्यामध्ये. तर मी अप्लाय करतो आहे आता ते चॅनलचा मॉनिटाईजसाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो, आजचा एक माझ्यासाठी चांगला सुंदर दिवस आहे. सुंदर दिवस म्हणण्यापेक्षा मी जेवढं यूट्यूबवरती जेवढं कष्ट घेतलं आहे त्याचा एक थोडंसं काहीतरी हे झाल्यासारखं वाटतं आपल्याला. 500 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे, म्हणजे 500 लोकांनी सबस्क्राईब केले आपल्या चॅनलला. व्ह्यूज वगैरे जरा थोडेसे कमी येत आहेत, पण हळूहळू आपण याच्यामध्ये पण प्रगती करत जाऊ. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि जे लाईकचं बटन असतं ना मित्रांनो, ते तेवढं दाबा. तर जेणेकरून आपल्या चॅनलला वाढ होण्यासाठी तुमच्याकडून मला ही छोटीशी मदत होईल, एवढंच तुम्हाला मी या निमित्तानं सांगू शकतो. तर आता बघतो मी उबर पण लॉग इन केलं आहे. उबरचा पास संपला आहे आपला ॲक्च्युली. तर लॉग इन व्हायचं आणि इथून पुढं मित्रांनो आपण रोजच्या रोज एक डेली रुटीन ठेवणार आहे. थोडंसं रात्री जे झालं ना लेट नाईट वगैरे असा काही प्रकार आपण करणार नाही आहोत, कारण त्याच्यामुळे खूप त्रास होतो. शरीर विकनेस वगैरे, शरीराला काहीतरी म्हणजे त्रास होण्याचे लक्षण आहेत, शरीर म्हणजे आजारी पडण्याची लक्षणं आहेत. त्याच्या अगोदरच आपण काहीतरी थोडंसं रुटीन आपलं बसवणार आहे. तर ते कशा पद्धतीनं काय बसवायचं ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच जाईन. तर तुम्ही परत एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 1000 सबस्क्राईब आपले पूर्ण करा, म्हणजे चॅनल आपला फुल मॉनिटाईज होईल. आणि माझ्याकडून तुम्हाला या चॅनलवरती फक्त ओला उबेर रिलेटेड किंवा आपले पर्सनल जरी काय कुठे असेल, म्हणजे आपण कुठे पर्सनल ट्रिप असतील, पर्सनल बुकिंग असतील, किंवा आपण गावी वगैरे गेलो, असे पण छोटे प्रकारचे थोड्या व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला मिक्स व्हिडिओ बघायला मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो आता मी लॉग इन करतो. आता CNG पंप इथे आहे बाजूला, बघूया. CNG भरायचा विचार चालला आहे. जर ट्रिप नाही लागली तर CNG भरून रेडी राहू, म्हणजे एखादी लॉंग ट्रिप कुठली मोठी आली तर आपल्याला टेन्शन राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 6:30 वाजलेत, 6:34 आणि आपण आता आहे करंजाडेमध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्याला उबरमध्ये 2 आणि ओलामध्ये 1 अशा 3 ट्रिप कंप्लीट झाल्यात. पहिली ट्रिप आपण ओलाची नावड्यावरून नेरूळला ड्रॉप केला. 300 रुपये मिळाले त्या ट्रिपमध्ये आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग आपण ते ड्रॉप केल्यानंतर एक जस्ट बाहेरच निघत होतो, तोपर्यंत एक आपल्याला उबरमध्ये वाशीची ट्रिप आली 250 रुपयाची, 4 किलोमीटरचीच होती. ती कस्टमरला ड्रॉप करायच्या अगोदरच आपल्याला एक परत करंजाडेची ट्रिप आली आणि चांगला रेट दाखवला. 564 रुपये 65 रुपये दाखवले. कस्टमरने आपल्याला 600 रुपये गेले, 35 ते 40 रुपये एक्स्ट्रा गेले. तर अशा पद्धतीनं आता कस्टमरला ड्रॉप केलं इथं. आणि सध्या आपण करंजाडेमध्ये 6:30 वाजलेत. आणि कमी वेळामध्ये ना मित्रांनो, आज म्हणजे 4:30ला आपण निघलो होतो, 5:30 2 तासामध्ये जवळजवळ 1100 रुपयाचं काम झालं आहे. खूप चांगलं काम झालं आहे, कारण 2-3 ट्रिपा लगातार लागत गेल्या. अशा जर ट्रिपा लागत गेल्या ना, काम करायला पण खूप मजा येते मित्रांनो. पण असं काम झालं पाहिजे. हेच काम जर काल झालं असतं त्या टायमिंग, तर आपल्याला काही एवढी रात्री जागायची गरज नव्हती. पण ठीक आहे, चला, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. तर अशा पद्धतीनं आपण आता करंजाडेमध्ये, आता इथून उबरच लॉग इन आहे. ओला मी बंद करून ठेवलं आहे, ओला पण चालू करतो.
आणि एका CNG भरायचं ॲक्च्युली मित्रांनो, 3 कांड्या CNG आहे आपल्याकडे. काल CNG भरलेलं त्यातल्या 6 कांड्या शिल्लक होत्या, त्यामुळे की आपण CNG भरला नाही. पण आता बघूया CNG भरून एखादी बुकिंग कामोटा वगैरे घेऊ किंवा CNG भरून काय होते देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो आपण करंजाड्याला होतो आणि करंजाड्यावरून एक आपल्याला ट्रिप लागली. नाही, करंजाड्यावरून नाही लागली, करंजाड्यावरून आपण कामोट्यात आलो. CNG भरला आणि CNG भरल्यानंतर एक आपल्याला खारघरची ट्रिप लागली रॅपिडोमध्ये. आज रॅपिडोनं बुकिंग दिली आपल्याला पहिली. ती बुकिंग घेऊन आपण खारघरला आलो, इस्कॉन टेम्पलला. कस्टमरला ड्रॉप केलं आणि ड्रॉप केल्या परत लगेच रॅपिडोमध्येच परत अजून म्हणजे दुसऱ्या ॲप चालू करायला चान्सच भेटला नाही. रॅपिडोमध्येच परत एक कळंबोलीची ट्रिप मिळाली आणि परत मग आपण सेम रेट 280 रुपयाला आपण कामोटा टू खारघर आलो, खारघर टू कळंबोली परत 280. अशा 2 ट्रिप आपण रॅपिडोमध्ये केल्यात 560 रुपयाच्या. आणि ती ट्रिप ड्रॉप केल्यानंतर परत आपल्याला कामोट्यातूनच खारघरची परत एक रिटर्न ट्रिप आली. इथं महाराष्ट्र लंच होप म्हणून आहे, कस्टमरला आपण ड्रॉप केलं आहे आणि आता इथं थांबलो आहे. आणि थांबल्यास जवळजवळ आपलं एक 1900 रुपयेपर्यंत काम झालं आहे. म्हणजे 560 आणि 500 म्हणजे 1100 रुपये ते आणि 800 म्हणजे 1800 ते 1900 रुपयाचं काम झालं आहे. 9 वाजून 9 मिनटं झालेत, 65 किलोमीटर गाडी चालली. आणि आत्ता सध्या आपल्याला ओलामध्ये एक रेंटलची बुकिंग पडली 1 तास 10 मिनटाची. तर 310 रुपये काहीतरी मिनिमम बिल दाखवलं. आपण ॲक्सेप्ट केले, कस्टमरच्या लोकेशनला पण कस्टमर कॉल उचलत नाही किंवा काय कॉन्टॅक्ट नाही. थांबलो आता वेटिंग करत इथं. बघूया आता एकदा परत ट्राय करतो आणि काय होतं कस्टमरचं बघूया. नाही तर मग आपण दुसरे ॲप चालू करून इथून थांबून काय अर्थ नाही, कॅन्सल करून दुसरी बुकिंग घेऊन निघून जाऊया आपण. आपल्याला एक ट्रिप आले उबरमध्ये एक्सेलची इस्कॉन टेम्पलवरून. फक्त कॅन्सल न व्हावी. जस्ट इस्कॉन टेम्पलला पोचतो 1 मिनिटामध्ये आणि चांगले 345 रुपये दिलेत आपल्याला. कामोट्याची ट्रिप आहे, जास्त लांबची पण नाही, जवळची ट्रिप आहे. फक्त आता कस्टमरनी कॅन्सल नाही केली पाहिजे. आपण जस्ट लोकेशनला पोचतोय. बघूया आता काय होतंय, देतो तुम्हाला, सांगतो. मित्रांनो कस्टमरला केलं आहे आपण ड्रॉप कामोठा सेक्टर 22ला. चांगले पैसे दिले आपल्याला, जवळजवळ त्याचे 361 रुपये दिले. आणि आता वाजलेत मित्रांनो 10 वाजून 57 मिनटं झालेत आणि आपली गाडी चालली फक्त 75 किलोमीटर शॉर्टमध्ये आणि कमी किलोमीटरमध्ये. मस्त काम झालं, एकदम सुंदर अर्निंग झाले. टोटल टॅली मी सांगतो तुम्हाला. तर रविवारचं कसं असतं मित्रांनो, रविवारी एक्सेलच्या ट्रिपा खूप असतात कारण लोक बाहेर इकडे तिकडे फिरायला जातात. त्यामुळे रविवारी चांगल्या ट्रिपा मिळतात. आता सध्या याची एक ट्रिप येते आपल्याला ओलामध्ये, पण आपण नाही जाणार आता मुंबईला. तर 1 मिनिट गाडी साईडला लावतो जरा इथे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता कमी वेळामध्ये खूप छान काम झालं आहे. जवळजवळ 2000 तर क्रॉस झालंच असेल माझ्या मते. हां, झालं असेल 2000 क्रॉस आरामशीर. तर आता इथून काही छोटी एखादी मोठी बुकिंग मला वाटत नाही भेटेल. आता लॉंग बुकिंग तर भेटतील. आता सध्या मालाडची बुकिंग आलेली उबरमध्ये, पण नाही घेतली कारण आपण आपल्याला उद्यापासून जरा रुटीन चेंज करणार आहोत. कारण आजचा दिवस केला, काल तर रात्री 1-2 वाजलेत, खूप लेट झाले. आता आपल्याला जाऊन झोपायचं आहे. तर उद्यापासून आपण एकदम रुटीन चेंज करणार आहोत. कसं काय रुटीन जे असेल ते तुम्हाला मी नंतर सांगेनच व्हिडिओमध्ये. तर बघतो आता घरी जाऊन टोटल टॅली किती होते काय देतो तुम्हाला, सांगतो सर्व किती खर्च आला आणि किती शिल्लक राहिले आजच्या दिवसामध्ये. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आलो आहे आपण आता घरी. वाजलेत 10:30 आणि गाडी चालली आपली 80 किलोमीटर. 1 मिनटं तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. तुम्ही 10:30 वाजलेत आणि गाडी चालली आहे 80 किलोमीटर आणि आपण आता सोसायटीमध्ये पार्किंग केली आहे गाडी. अशा प्रकारे आपण आता सध्या आलो आहे मित्रांनो. कामोट्यात थांबलो होतो, पण ट्रिप लागत होत्या, खूप छान ट्रिप लागत होत्या. एक LTTची 850 रुपयाची ट्रिप होती, पुन्हा एक चेंबूरची 816 रुपयाची ट्रिप होती. दोन्ही ट्रिप चांगल्या होत्या. दोन्ही ट्रिप आपल्याला एक्सक्लुझिव्ह आलेल्या, पण मी नाही घेतल्या कारण रात्री नाईट झाल्यामुळे, रात्री जर जागरण झाल्यामुळे आता आपल्याला काम करता आलं नाही. रात्री जर मी काय केलं, जागरण झालं नसतं तर मी आज काम 100% केलं असतं ते. तर अजून आपल्या आज अर्निंग चांगली झाली असती. आणि आज रात्रीच्या नाईटमुळे
सकाळी पण लवकर काम करता आलं नाही आपल्याला. सकाळी जरी लवकर गेलो असतो आज 5,000 100% क्रॉस झाली असती, कारण आज बुकिंगवर बुकिंग चांगल्या बुकिंग भेटत होत्या रविवारचं. रविवारी मित्रांनो एक्सेलला बुकिंग असतात शनिवार रविवार. तर ठीक आहे, चला कालचं तो एक्सपिरियन्स आपल्याला अनुभव पुढं कामाला येईल. तर अशा पद्धतीने आपला आज दिवस एंड होतो मित्रांनो. तर उबरमध्ये आपण 1163 रुपयाचं काम केलं आहे, स्क्रीनशॉट देतो इथं. ओलामध्ये आपण 602 रुपयाचं काम झालं आहे, 2 ट्रिपा केल्यात. आणि रॅपिडोमध्ये पण आज 2 ट्रिपा केल्यात 560 रुपयाच्या. असं मिळून टोटल मिळून आपलं 2300-2350चं काहीतरी काम झालं आहे. त्याच्यातून 400 रुपये CNG मायनस केला, 254 रुपये उबरचा पास मायनस केला आणि 85 रुपये ओलाचा पास जर मायनस केला तर आपल्या हातात 1600 रुपयाच्या आसपास पैसे उरतात. एका कस्टमरने आपल्याला 40 रुपये एक्स्ट्रा दिलेले, म्हणजे 1560-63 आणि ते म्हणजे 1600 रुपये आपल्याला प्रॉफिट झाला आहे 4:30 वाजल्यापासून. 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30 आणि 10:30, 6 तासामध्ये 1600 रुपये. तर ठीक आहे, चांगली अर्निंग झाली. थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी झाली. जर दिवसभर काम केलं असतं तर, पण एवढ्या अर्निंगवरती आपल्याला भागत नाही मित्रांनो. 1500 आणि 1600 अर्निंग इर्टिगा गाडी घेऊन काही उपयोगाचं नाही आहे. पण आता ठीक आहे, चला आपण काय न करण्यापेक्षा तेवढी तरी झाली हिशोब आहे. कमीत कमी 3-4 हजार रुपये 4,000 रुपयाच्या आसपास अर्निंग पाहिजे. तर मग आपला CNG हे रिचार्ज पैसे मायनस करून मग आपल्या हातात पैसे राहतील. 1500 आणि 1600 रुपये जर पर डे आपल्या हातात राहायला लागले तर महिन्याचा हिशोब करा तुम्ही किती पैसे राहतील. बरं, महिना आपण कंटिन्यू गाडी चालवत नाही, काय सुट्टी वगैरे ह्या गोष्टी पण असतात. तर ठीक आहे मित्रांनो, एक असाच आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, त्याबद्दल तुम्ही ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभार. तर इथून पुढे आपल्याला अजून 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण करायचे आहेत. तुम्ही जर नवीन बघत असाल हा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. लाईक केल्यामुळे जेणेकरून आपल्याला अजून मोटिवेशन किंवा अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. व्ह्यू जर जास्त आले, सबस्क्रायबर्स असे वाढत गेले तर त्याच्यातून पण आपल्याला एक चांगलं हे होऊ शकतं. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आता उद्या सकाळी सोमवार आहे मित्रांनो. उद्या जरा प्लॅनिंग चेंज केलं, उद्या लवकर जायचा विचार आहे. 5-6 वाजता गाडी काढायची, कारण पुन्हा दुपारी बुकिंग नसतात दिवसभर. सकाळी 10, 11, 12-1 वाजेपर्यंत काम करायचं, रिटर्न यायचं, जेवण वगैरे पुन्हा संध्याकाळी असं काहीतरी थोडंसं रुटीन करणार आहे. उद्या त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलू, उद्या आपलं कसं प्लॅनिंग असणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथं एंड करतो. आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्रायबर आणि गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.